श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मार्गदर्शक हभप प्रल्हाद महाराज वाघ। श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव 2022 सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ बाळापूर। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा। एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। विठ्ठला ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं। भृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरो वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी। तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर्महाता। तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून त्यांच्याच गाथ्यातील निर्याणपर प्रकरणातला हा अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की गेली 30 वर्ष आपला हा नाम सप्ताह आजतागायत चालू आहे। सद्गुरु श्यामबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने हा नाम सप्ताह या ठिकाणी आयोजित होतोय। श्यामबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बाळापूर भूमी, या भूमीमध्ये मी अनेकदा आलो, कारण सर्वांना माहिती आहे की भगवानगड आणि बाळापूर वेगळा नाही। विठ्ठला
सद्गुरू भगवान बाबांचा आशीर्वाद लाभलेलं हे गाव. श्यामबाबांची तर महाराज पुण्याई आहेच, अर्थात त्यांचा आशीर्वाद आपल्या गावात आहेच. आणि त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने हा नाम सप्ताह मोठ्या महाराज हा खरं तर नयन एखाद्याची दृष्ट लागावी असा हा सप्ताह आहे. कारण असं वातावरण गुरुजी मिळत नाही आम्हाला. मिळतं असं वातावरण असतं कधी कधी. आता इथे बघा इंद्र महेंद्र चंद्र सर्व वाजवत आहेत, असे वाजवत आहेत. मला वाटतं आजपर्यंत या दोघांनी अनेकांना वाजवलं असेल आणि आज मला वाजवत आहेत. पखवाद म्हणतोय, सुंदर वाजवत आहेत. हां बघा इथे जर बघितलं तर आमचे मित्र मृदंगाचार्य ऋषिकेश महाराज तराशे आहेत. इकडे जर बघितलं तर मयूर महाराज मोहिते आहेत. आणि इथे जर बघितलं तर एकाहुनी बळी रे. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाने महाराज वेड लावलं असे दिग्गज गायक या ठिकाणी सर्व आहेत. आणि हे सर्व नियोजकावर असतं बरं का. सुंदर गायक आहेत. संगीत विशारद, संगीत अलंकार सदानंद गुरुजी आहेत, किशोरजी गुरुजी आहेत, चिल्या महाराज आहेत, काका महाराज खैरे आहेत, दादा महाराज पाटील आहेत, विनायक महाराज आहेत. तसं बघितलं तर हे दिग्गज यांनी जर ठरवलं काय की महाराजांचं कीर्तन किती उच्च न्यायचं हे यांच्यावर आहे. महाराज किती सुंदर चाल झाली, मला देखील समाधी लागली. विठ्ठल खरं तर ज्यांना कळतं त्यांना हे बरं काय गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. पण ही कुणासाठी? ज्याला कळतं त्याच्यासाठी, ज्याला कळत नाही त्याच्यासाठी हे नाही. विठ्ठल तसेच आपल्या गावावर गेले 45 वर्ष झाले जे आजता गायत येत आहेत आमचे कदम माऊली ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवतात. सुंदर महाराज. हां तसंच ज्यांचं आपण भावार्थ रामायण ऐकतो, सुंदर ज्यांचा आवाज आहे, ज्यांचा अभ्यास आहे, असे आम्हाला पितृतुल्य असणारे पांडुरंग महाराज आहेत. आणि ज्यांची साऊंड सिस्टम सुंदर आहेत. खरं तर स्वर साऊंड वासिम भुजंग महाराज आहेत. हां सुंदर साऊंड सिस्टीम आहे महाराज त्यांची. आणि इथे मला माहिती आहे मी बोलत असताना एखादा जर शब्द चुकला तर ते टिपण्यासाठी देखील 2 डोळे उभे आहेत. ज्यांची आजची सेवा आहे कीर्तनाची सर्वांना माहिती आहे की आपल्या गावातील भूमिपुत्र सोनाजी खाडे यांची आजची सेवा आहे. आकाश भाऊंचा फोन आला होता. आकाश खाडे महाराज कधी येता? म्हणलं वेळेवर येतो. विठ्ठल आमच्या बरोबरही भगवानगडावरून आमचे मित्र माऊली महाराज आलेले आहेत. सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. खरं तर आता कीर्तन मला वाटतं 1 तास राहिला असेल. असं बरंच आहे अजून नाही ना. 10:30चा टायमिंग आहे. विठ्ठल 8:30 ते 10:30. आणि ही शास्त्रीजींच्या डेपोतली गाडी ही पुढे जाणार नाही. विठ्ठल या साधू संतांच्या पुण्यतिथ्या का करायच्या? काय या साधू संतांनी असं दिलंय की यांच्या नावाने हे मोठं नाम सप्ताह याचं आयोजन करायचं? खरं तर आपल्या गावामध्ये एवढं भव्य दिव्य, मला माहिती आहे कितीही पाऊस येऊ द्या आपल्या गावामध्ये एकही कीर्तनातून उठणार नाही. कशामुळे? पावसामुळे. का? सुविधाच तशी आहे की आपल्याला बसायला इथे कीर्तनकाराला स्टेज असतो. आतापर्यंत मी ऐकलं होतं पण पहिल्यांदाच इथे ऐकणाऱ्याला स्टेज आहे. आमचे हरिभक्तपरायण परममित्र प्रल्हाद महाराज यांनी सुंदर नियोजन केलं. महाराज ऐकणाऱ्याला स्टेज नसतं पण ऐकणाऱ्याला देखील इथं स्टेज आहे. आणि मी सांगू का वक्ता त्याला म्हणतात. तुमच्यासारखे जर ऐकणारे असतील तर आम्हाला देखील स्फूर्त महाराज. आम्हाला आठवावं लागत नाही. मी इथे काही आठवणार नाही. तुमचे डोळे तुमचं जे काही हृदय आहेत तेच माझ्याकडून बोलवून घेईल. विठ्ठल
सांगत होतो की या साधू संतांच्या पुण्यतिथ्या का करायच्या. सद्गुरू श्यामबाबा यांची पुण्यतिथी आहे आणि श्यामबाबा आपल्या गावामध्ये राहिले. सर्वांना माहिती आहे की श्यामबाबांचं ज्ञानेश्वरीवर उत्कट प्रेम होतं. ज्ञानेश्वरी श्यामबाबांचं हृदय होतं. आणि श्यामबाबांनी मला माहिती उभ्या आयुष्यामध्ये कधी अपेक्षा जास्त केली नाही. जे संतांचं लक्षण सांगितले ना, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, मी अमुक ऐसी नोहावी सेची लोका. जगाला मी या गावात राहतो हे देखील बाकीच्या गावाला देखील कळू नये, अहो गावातल्याला देखील कळू नये म्हणून झोपडीमध्ये राहत होते. याला संत म्हणतात. विठ्ठल आणि सांगू का, जसं श्यामबाबांचं हृदय ज्ञानेश्वरी होतं तसं सद्गुरू भगवान बाबांचं हृदय देखील ज्ञानेश्वरी होतं. सगळ्यांना माहिती आहे. सद्गुरू भगवान बाबांच्या फोटो बघा, आजही बघा. बाबांच्या फोटो समोर काय आहे, आता जसे बसले समोर काय आहे, ज्ञानेश्वरी. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. कदाचित मला तरी वाटतं याच कारणामुळे यांच्या पुण्यतिथी आहे. सांगू मी कारण सांगणार आहे. कारण या साधू संतांच्या पुण्यतिथी या कारणामुळे का, तुम्ही आम्ही सप्ते करतो म्हणून त्यांचं नाव टिकून आहे हा गैरसमज आहे. तुम्ही आम्ही सप्ते करतो म्हणून श्यामबाबांचं नाव किंवा सद्गुरू भगवान बाबांचं नाव टिकलेलं नाही. मग हयात असताना त्यांनी एवढे ज्ञानेश्वरीचे पारायण केले, एवढं त्या भगवंताचं भजन केलं की ते गेले तरी आजपर्यंत त्यांचं नाव टिकवण्याचं सामर्थ्य शक्ती भगवंत त्यांना देतोय. आणि तुम्ही आम्ही सप्ते केले काय आणि नाही केले काय, त्यांची कीर्ती जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थ. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजे. तुका म्हणे का मरणेचे सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती अर्थात ही कीर्ती टिकवण्याचं सामर्थ्य, अर्थात ही जी कीर्ती जे कोणी टिकवत आहे त्याला भगवंत म्हणतात. का, कारण उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, किंबहुना भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून ते गेले. त्यांचं नाव टिकवण्याचं, अर्थात आज तो भगवंत त्यांचं नाव टिकवतोय. कसं सांगू का, प्रमाण सांगतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण. कीर्तिमुख स्वतः भगवंत होतो कुणाचं, ज्यांनी आयुष्यामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं. विठ्ठल म्हणून 700हून अधिक वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा साजरा केला जातो. 500हून अधिक वर्ष झाले, 550हून माझ्या एकनाथ महाराजांची षष्ठी साजरी केली जाते. 400हून अधिक वर्ष झाले तुकोबरायांची बीज साजरी केली जाते. आणि कित्येक वर्ष होऊन गेले सद्गुरू भगवान बाबा यांची पुण्यतिथी आणि सद्गुरू श्याम बाबा यांची पुण्यतिथी साजरी होते. बघा ना, किती वर्ष झाले ज्ञानोबारायांना जाऊन, पण आजही ती कीर्ती कशी टिकते बघा ना. आज इथे सुंदर गायक आहेत. किशोर गुरुजी यांनी जर सुंदर चाल लावली, रूप पाहता लोचनी लोचनी, अशी सुंदर चाल लावली तर असं वाटतं हा अभंग आजच जन्माला आलाय की काय. हा वाटतो की नाही. सुंदर चाल लावली तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी हे बोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटेवर. या अभंगाचं वय 400हून अधिक आहे, पण सुंदर चाल लावली तर असं वाटतं अभंग आजच जन्माला आलाय की काय. याला म्हणतात कीर्तिमुख त्यांचे नारायण.
या नावाने अर्थात तुकोबारांचा गाथा, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ही खऱ्या अर्थाने कीर्ती आहे. ही खऱ्या अर्थाने भगवंत ती कीर्ती टिकवतोय. ज्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचा कुठलाही प्रचार मागच्या काळामध्ये झाला नाही. 700 वर्ष झाले ज्ञानोबारांना जाऊन, पण 700 वर्षानंतर आज ज्ञानेश्वरीचं महत्त्व आपल्याला का कळतंय? कारण कीर्तिमुख त्यांचे नारायण, स्वतः भगवंताने ती कीर्ती टिकवून ठेवली आहे. आणि आज सांगू का, उभ्या महाराष्ट्राला मी गर्वाने सांगू शकतो की उभ्या महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी जर कुणामुळे आज कळाले असेल तर श्री गुरु शास्त्री बाबा. याला नाकारता येणार नाही बरं का. आणि असं नाही की परंपरा असं ज्ञान पण नाही का, ज्ञानोबारांचा प्रसादच म्हणून श्री गुरु शास्त्री बाबांच्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडते. आणि ज्ञानेश्वरी अशी आहे, ज्ञानोबाराय आई आहेत, पण आई लेकराला तेव्हा जवळ घेते जेव्हा तुम्ही तिची काहीतरी सेवा कराल. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबारांना जाऊन कित्येक वर्ष झाले तरी रूप पाहता लोचनी सुंदर महाराज चाल लावली. असं वाटतं हा अभंग आजच जन्माला आलाय की काय, नाहीतर पिक्चरचे गाणे सांगायचे का? ओ मगर गुरुजी, मला कळत नव्हतं तेव्हा आमच्या गावामध्ये मिठू मिठू पोपट बोलत होता. कळत नव्हतं तेव्हा बरं का. थोडं कळायला लागलं की पोपट गेला आणि कबूतर आलं होतं. कबूतर बरं का, वट्यावरची कबूतर आलं होतं. मला कळायला लागल्यानंतर बरं ते कबूतर आलं, पण ते एकटं आलं नव्हतं, तोंडात चिठ्ठी घेऊन आलं होतं. आणि लोक फार चॅप्टर, लोक म्हणले कबूतर. ते गेलं ना, कोण? कबूतर. ते टेकलं नाही, का राहिलं नाही? लोक चॅप्टर आहे. कबूतरही गेलं. नंतर माता माऊलीची साडी आली होती माहेरची. तुम्ही म्हणाल मग ती का टिकली नाही? माहेरची ना, दिवाळीला नवीन माहेरची साडीही गेली. नंतर मध्ये कोंबडी पळाली. कोंबडी स्टँडवर जाते ना जाते तिथे रिक्षावाला सावधच होता. आणि मला कळतं नंतर एक आडमुठ माणूस आला होता, सांगू का त्याचं नाव? हातात मोबाईल घेऊनच आला होता तो. आणि सकाळ सकाळी गावामध्ये हॅलो, काय त्याचं नाव? बाबूराव. तो बाबूरावही जास्त काळ चालला नाही. तो बाबूरावही जास्त काळ चालला नाही. बाबूराव गेला नंतर बरेच जणांचे डोके फिरले, काही पागल झाले, काही बदनाम झाले. बरेच नंतर मला आठवतं की 7 वर्षापूर्वी नवरात्रामध्ये आले, आता जवळ नवरात्रामध्ये एक बाई आली होती, शांताबाई. ती शांताबाई जास्त काळ चालली नाही. शांताबाई गेली, नंतर तिची बहीण आली शालू. बऱ्याच आल्या जणू, बऱ्याच जणी आल्या, त्याही गेल्या. आणि मला आठवतं की अगदी 2018-19ला सगळं जग सैराट झालं होतं. सगळं जग सैराट, पाहावं तिकडं झिंगाटच. बरं ते झिंगाटही जास्त काळ चाललं नाही. नंतर मग लॉकडाऊन पडलं मध्ये, कोरोनामध्ये मग एक माणूस आला होता, मला आठवतं, त्यांनी सगळा भारत लंगडा केला होता. हा सगळ्यांना माहिती आहे, मी सांगणं. तो पुष्पाही गेला. नंतर आमचा वारकरी माणूस आला, माणूस असा मोठा गंध, कच्चा बदाम. विठाला विठाला. बरं मी आठवले नाही बरं का गाणे, तरी सहज आले का? कारण या जगात एक स्पष्ट सांगतो तुम्हाला की चांगलं लक्षात राहत नाही आणि वाईट लक्षातून जात नाही. विठाला विठाला. चांगलं लक्षात धरलं तर तो परमार्थ सुलभ होतो आणि वाईटाला संसार पडलायच ना. तेव्हा मी सांगतोय की हे पिक्चरचे गाणे किती आले आणि किती गेले, 700 वर्ष झाले. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. सातशेहून अधिक वर्ष झाले, आजपर्यंत कीर्ती टिकून आहे. कारण कीर्तिमुख त्यांचे नारायण. विठाला. कारण या साधू संतांनी उभ्या आयुष्यामध्ये
भगवत नाम चिंतना अतिरिक्त दुसरं काही केलंच नाही. नाही ते काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, नामस्मरणातिरिक्त यांनी दुसरं जीवनात काहीही केलं नाही. दुसरं ज्यांनी काही केलं त्यांचं नाव, त्यांचे नाव कोणी नघे चराचे. विठाला तुम्ही आम्ही गेलं, अर्थात मेल्यानंतर, मेला हा शब्द मी म्हणतोय बरं का, खरं तर गेलेल्या व्यक्तीवर ते डिपेंड असतं. कसं की गेलेला व्यक्ती गावामध्ये किती चांगला वागला त्यानुसार त्याला नावं देतात. बरं झाले मेले, याच्या पुढे सांगू बरं झालं गेले, याच्या पुढे सांगू बरं झालं खपला. अर्थात गावात त्यांनी एकही चांगलं काम केलं नाही म्हणून खपला. विठाला तुम्ही आम्ही गेल्यानंतर, तुम्ही आम्ही मेल्यानंतर तुमचं आमचं श्राद्ध होईल का नाही याची शाश्वती देता येत नाही. पण या साधू संतांची चंद्र सूर्य असेपर्यंत ही पुण्यतिथी अबाधित राहणार आहे. आज आपण करतोय, तुम्ही आम्ही निमित्त आहोत. खरं तर तो भगवंत किंबहुना सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू श्याम बाबा आपल्याकडून हे कार्य करून घेत आहेत. तुम्ही आम्ही जी वर्गणी देतो इथे, ती वर्गणी देण्यासाठी देखील प्रोत्साहित करणारे सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू श्याम बाबा आहे. मला माहिती आहे ना, का त्या संतांनी जे दिलंय, आपण जे देतोय वर्गणीच्या निमित्ताने हे कमी आहे. फक्त एक आहे, त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा प्रयत्न आहे. विठाला विठा हो तर असो. म्हणजे या साधू संतांची आपण पुण्यतिथी साजरी करतो. आपण भाग्यवान आहोत. आपल्या इतके भाग्यवान कुणीही नाही. आज श्यामबाबांची पुण्यतिथी, गेले 30 वर्ष आपला हा नाम सप्ताह अबाधित चालू आहे. सेवेसाठी जो अभंग निवडला आहे, सुंदर अभंग आहे आणि याच अर्थाचा आहे. अर्थात संतांचं निर्याण कसं आहे तो सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला आणि निर्याण या शब्दाचा अर्थ असा आहे की आता तुकोबराय हे जग सोडण्याचा निर्णय घेत आहेत. तुकोबराय 42 वर्ष तुमच्या आमच्यामध्ये राहतात. आता तुकोबरायांना वाटलं की तुमच्या आमच्यामध्ये किती दिवस राहावं, पण तुकोबरायांना वाटलं की आता हे जग सोडावं. म्हणून त्या सोडण्याच्या स्थितीमध्ये, अर्थात शेवटची स्थिती, आजही कोर्ट आपल्या जवळ आहे. तर कोर्टामध्ये एखादा व्यक्ती मरत असताना जर त्याने कबुली दिली की अमुक अमुक व्यक्तीमुळे मला हे मरण पत्कावर करतात, अर्थात मी ही फाशी घेतोय, असं त्याने चिठ्ठीवर लिहिलं किंवा सांगितलं, तर कोर्ट त्या व्यक्तीने चुकी केली असो नाही तर नसो, समोरच्या व्यक्तीने त्याला जेलमध्ये जावं लागतं. अर्थात मरणारा व्यक्ती खोटं बोलू शकत नाही, हे कोर्ट मान्य करतं. तसं तुकोबरायांचे हे अभंग म्हणजे सत्य आहे. विठाला विठा तुकोबरायांचा गाथा बघितला तर गाथामध्ये अनेक प्रकरण आहेत. तुकोबरायांची 8 पिढ्याची वारी गुरुजी एकदा चुकली. 8 पिढ्याची, माझ्या वडिलाची, मिराशी पंढरीची वारी चुकली आणि चुकलेल्या वारीमध्ये तुकोबरायांनी भगवंताला काही अभंग लिहिले. त्याचं एक प्रकरण गाथ्यात तयार झालं, त्याला पत्रिका प्रकरण म्हणतात. ते पत्रिका प्रकरण आहे. अर्थात नाटाचे अभंग आहेत, काकडा आहे, आंधळे पांगडे, असे अनेक प्रकरण आहेत. त्यामध्ये हे एक प्रकरण आहे ज्याला निर्याणपर प्रकरण म्हणतात. विठाला विठा तुकोबराय तुमच्या आमच्यामध्ये 42 वर्ष राहिले. तेव्हा जगाचा आलेला अनुभव तुकोबरायांनी समग्र गाथ्यामध्ये सांगितलाय. का तुकोबराय म्हणतात, ज्या लोकांना मी एकेकाळी माझ्याकडे सर्व शक्ती असताना, सामर्थ्य असताना, धनसंपत्ती असताना, एकेकाळी जगाला दिलेला, मी सावकार होतो, जगाला दिलेलं जे काही कर्ज होतं ते मी माफ केलं. दुष्काळे आटिले त्यावेळी, आणि त्या दुष्काळामध्ये माझ्या स्वतःच्या घरी बायको अन्न न करता मेली. तुकोबरायांनी गाथ्यामध्ये लिहिलं. मी सांगतो याच्याकरता की तुकोबरायांनी हे सर्व गाथ्यामध्ये लिहून ठेवले की ज्या लोकांना मी कर्ज माफ केलं होतं, आज तेच लोक माझ्या समोर येत आहेत आणि आज माझ्याकडे पैसे नाहीत. एकेकाळी मला तुकाराम सेठ म्हणणारे लोक आता तोंडावर शिव्या द्यायला लागले. तुका वेडा विचार कडी बडबड फार. तुकोबरायांना वेडा म्हणतायत लोक आणि तुकोबरायांना विसरले. का? कारण तुकोबरायांना माहिती होतं हे जग कसं आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे,
अंतही काळीचे नाही कोणी. जनसुखाचं तोपर्यंत आहे जोपर्यंत तुमचं दळणवळण व्यवहार चालू आहे, देणं घेणं चालू आहे, तोपर्यंत जनसुखाचे, नाहीतर जनदुःखाचे. बघा ना तुम्ही, एखाद्याच्या लग्नात एखाद्याने आपल्या मुलीच्या लग्नात काही सामुग्री घेऊन द्या, आणि आपण जर त्याच्या लग्नात एखादं नकळत जरी एखादं त्यांनी आणलेलं साहित्य जर नाही घेतलं तर तो समोरचा रुसतो, बोलत नाही वर्षानुवर्ष. का? जन हे सुखाचे कशामुळे? दिल्या घेतल्याचे. विठाला तुकोबरायांना माहिती झालं की हे लोक कसे आहेत, कसे आहेत. सब पैसे के भाई भाई. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत सर्व तुकाराम शेठ म्हणत होते. आज पैसा नाही तर तू क्या म्हणायला लागले. पैसा तेरू तीन नाम, परशा परशु परसराम. अर्थात ज्याच्याकडे पैसा नाही त्याला परशा म्हणतात, ज्याच्याकडे थोडा पैसा आला त्याला परशु म्हणतात, आणि ज्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे काय परसराम शेठ. विठाला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. शास्त्रकार देखील सांगतात ज्याच्याकडे पैसा आहे ना त्यालाच या जगात किंमत आहे. यस्यास्ति वित्तम स नरक कुलीनः स पंडितः स श्रुतवान गुणज्ञ स एव वक्ता सच दर्शनीयम. त्याला बोलता येत नसलं तरी तो वक्ता. का? पैसा आहे म्हणून. हा, सर्वे गुणा कांचनम आश्रयते. एकच कारण आहे, सर्व गुण आज कलियुगामध्ये पैशाचा आश्रय करून राहतात. म्हणून सब पैसे के भाई. तुकोबरायांना कळालं, तुकोबरायांना वाटलं आता या मूर्ख लोकांमध्ये किती दिवस राहायचं, आणि तुकोबरायांनी संसार देखील केला. संसाराविषयी तुकोबराय म्हणतात आता मला वाटतं की आता या संसाराविषयी जास्त बोलणं. एकच वाक्य शेवटच्या अभंगातलं, अर्थात निर्याणपर प्रकरणातले एकूण 23 अभंग आहेत गाथ्यामध्ये. तर त्या 23 अभंगामध्ये तुकोबराय संसाराचं, अर्थात संसार कसा आहे हे एकाच प्रमाणे सांगतात. संसाराचे अंगी अवघी संसाराचे अंगी अवघीच व्यसने. संसाराच्या अंगी अर्थात संसार म्हणजे मातीने बनवलेला घडा आहे. मातीने बनवलेल्या घड्याच्या चौबाजूने माती असते, अर्थात संसार म्हणजे दुःखाने बनवलेला घडा आहे की ज्याच्या चौबाजूने दुःखच दुःख आहे. संसाराचे अंगी अवघीच व्यसन. तुकोबरायांना कळालं, पण तुकोबराय संसाराविषयी आता विनमुख झाले. तुकोबरायांना वाटलं आता संसार तरी किती दिवस करायचा, पण तुकोबरायांनी ठरवलं आता गावामध्ये राहणं बरोबर नाही. का? 42 वर्ष झाले, किती बायकोचं म्हणणं ऐकून घ्यायचं, दररोजच शिव्या देते म्हणजे तिचं तरी किती बोलणं ऐकून घ्यायचं. मला माहिती आहे आपल्या बाळापूरमध्ये कोणी असं करणार नाही. तुकोबराय म्हणतात की ठाऊकची आहे संसार दुःखाचा. त्यांना माहिती झालं की संसार असाच आहे, संसार म्हणजे दुःखच दुःख आहे. तेव्हा तुकोबरायांनी ठरवलं आता गावात नाही राहायचं. ज्या लोकांना मी आतापर्यंत सर्व दिलं ते लोक आता तोंडावर शिव्या देतात, आता त्यांच्याबरोबरही बोलायचं नाही. मग ठरवलं काय? तुकोबराय म्हणतात की आता या लोकांना दिसायचंच नाही. आता दिसो नये जनाय
सोन हे जगाईस करिका नारायणा दिसणार नाही असं कर. म्हणून तुकोबराईने ठरवलं आता गावात राहण्यापेक्षा घोराडा भामचंद्र भंडारा डोंगर झालेला बरा. म्हणून तुकोबराय आता गाव सोडतात आणि घोराड्या डोंगरावर जातात. तिथे गेल्यानंतर आतापर्यंत सोयरे भरपूर होते, पण ते सोयरे कसे होते? सोयरे धायरे संपत्तीचे लोक. संपत्ती आहे तोपर्यंत सोयरे. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर सोय रे सोय होते. गेल्यानंतर तुमच्याकडे पैसा आहे म्हणून सोय रे, आणि पैसा नसला ना सोय रे बघत सुद्धा नाही तो. चालता चालता औरंगाबादून तुम्ही त्या गल्लीत घुसले ना शहा गल्ला, हे पैठण अरे येते तिकडे, चला इकडे विठाला विठाला. का असं होतं? कारण सोयरे धायरे संपत्तीचे लोक. पण तुकोबरायांनी ठरवलं आतापर्यंत जे सोयरे होते ते काहीच कामाचे नव्हते. आता तुकोबरायांचे सोयरे आहेत, आताही आहेत. तुकोबरायांनी असे सोयरे जोडले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षिणी सुस्वरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी 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 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. आताचे सोयरे जे आहेत ना ते त्रास न देणारे आहेत, ते स्वार्थी नाहीत. पक्षी स्वार्थी आहेत का? नाही, पक्षी स्वार्थी नाहीत हो. अर्थात आतापर्यंत जे सोयरे होते ते स्वार्थी होते. सोयरे धायरे संपत्ती स्वार्थी असल्यामुळेच ना. तेव्हा आता जे सोयरे आहेत ते स्वार्थी नाहीत. तेव्हा आता तुकोबराय आतापर्यंत लोकांबरोबर बोलत होते, आता तुकोबराय म्हणतात त्या लोकांबरोबर बोलणं मी टाळतोय. का? जे स्वार्थी आहेत, जे महाराज काहीतरी आपल्याकडे काही अपेक्षेने येतात, त्या लोकांबरोबर बोलण्यापेक्षा तुकोबराय म्हणतात, अर्थात ज्ञानोबरायांची उभी सांगतो, आकाशाशी बोलू आवडे. आकाशाबरोबर संत बोलतात. म्हणून बघा काही काही बैरागी संत असतात, उघडे असतात आणि ते एकटेच वर बोलत असतात. आपल्याला वाटतं ते वेडे आहेत आणि त्यांच्या मताने आपण वेडे असतो. का? ते वेडे आहेत पण ते डायरेक्ट कनेक्शन असतं. आपलं कनेक्शन इकडं असल्यामुळे आपल्याला वाटतं ते कनेक्शन चुकीचं आहे, वर चाललंय ते. विठाला आणि आतापर्यंत ज्यांना जीव लावला होता ते जीवाचे कामात नाही आले. आता ज्यांना जीव लावतायत ते कामात येत आहेत. जीवे पडिये झाडे पर्यंत ठाई. जीवापेक्षा अधिक प्रेम आता तुकोबराय वृक्षवल्लीला करतायत, झाडांना करतायत. का? मला माहिती आहे आजपर्यंत कधी तुम्ही असं ऐकलं की एखाद्या झाडाने तुम्हाला त्रास दिला? नाही दिला. मी तर म्हणतो ज्याने झाड लावलं त्यालाही झाड सावली देतं, आणि जे झाड कापायला गेलं त्याला देखील कापेपर्यंत सावली देतंय, त्याला झाड म्हणतात. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. म्हणून वृक्ष या जगामध्ये कुणाला त्रास देत नाही. आता तुकोबरायांनी ठरवलं आता लोकांमध्ये जायचंच नाही. म्हणून आता तुकोबराय तिथे राहत असताना तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता ब्रह्मी ब्रह्मरस सेवन करू का? आता त्या लोकांमध्ये जायचं नाही. आता एकांत बरा आवडतोय तुकोबरायांना. का? आता लोकांतात होतो, लोक बरोबर नाही, आता एकांत आवडलाय. सांगू का, सद्गुरू भगवान बाबांनी देखील असं स्थान निवडलं की जिथे लोक नाहीत,
का एकांतामध्ये स्वतःचा परमार्थ होतो. लोकांमध्ये गेले ना आपलाही परमार्थाचे 12 वाजतात. विठ्ठल विठ्ठल. मग पहिल्यापासून संत कुठे राहतात सांगू का? ज्ञानोबांची ओवी सांगतो. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाचिया मांदिया एक लिया सद्गुरु भगवान बाबा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज तुकोबरायने ठरवलं आता गावात जायचं नाही. तेव्हा तुकोबरायांना काही संत दिसले. जेव्हा 10ला 10 कमी होते काही संत दिसले आणि ते संत दिसल्यानंतर तुकोबराय काही संत याचा अर्थ कारण आजकाल संताला ऊत आलाय. ऊत पोटासाठी संत झाले कलित बहुत. तुम्हाला माहिती ना काही नाही भल्या मोठ्या माळा घातल्यात या टपोरीच्या टपोऱ्या माळा. एखाद्या जर वगारूला मारल्या तर उघड येईन एवढ्या निबार माळा घातल्या. आणि काही नाही एकदम सफेद कपडे घातले आमच्यासारखे. अहो सफेद कपडे घालून संत होत नाही. जर सफेद कपडे घालून अर्थात सफेद रंगानेच जर संत होता आला असतं तर जगामध्ये बगळे काय कमी आहेत का? ते आपल्यापेक्षा पांढरे येतं. हा काहींनी अंगाला राख लावली. अंगाला राख लावून संत होता येत नाही. अंगाला राख लावून जर एखादा व्यक्ती संत झाला असता तर गाढवं दररोजच राख येते. अर्थात त्यांना संत नाही संतांपेक्षा मोठं मानलं गेलं असतं. म्हणून संत अंगाला राख लावून नाही दाढी जाटा वाढून देखील संत होत नाही महाराज. मग संत तोची जाना जगी दया क्षमा किंवा संत त्यांना म्हणतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. नाहीतर काही बाजारात बरेच संत फिरायला लागले. मला माझ्या लहानपणी गुरुजी आमच्या गावामध्ये काही संत यायचे आणि आमच्या गावाला खेटून नदी होती. तर काही संत यायचे आणि ते संत आल्यानंतर फार सुंदर महाराज संध्याकाळी त्यांचं एकच ठिकाण असायचं. अर्थात एकच मंदिर ते म्हणजे महादेवाचं मंदिर. महादेवाचं मंदिर सोडून दुसरीकडे ते संत राहत नव्हते. भगव्या कपड्यावाले होते. दाढी जाटा वाढवलेली होती. आणि ते संत संध्याकाळी 6च्या सुमारास आले की जसा यज्ञ पेटावा असा नुसता धूरच यायचा त्या मंदिरातून बाहेर आणि आवाज यायचा कानावर. भम भोले कैलास के राजा मैंने चिलम बनाया ही ताजा तू दम लगाने आजा. बुडूम 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 गेला वर धूर. आम्हाला संध्याकाळी वाटायचं खरंच काय संत आहेत बा. आणि सकाळी मग त्या संतातले दोघं एकाने पेटी घ्यावी बरं का दादा महाराज. एकाने पेटी घ्यावी आणि असा स्वर लावावा. आणि पेटी घेऊन असा सुंदर स्वर लावावा. आणि पेटीला एक अगरबत्ती नसायची त्याची. सगळ्यांना माहिती एक अगरबत्ती नाही मग अगरबत्तीचा पुडाच खावलेला असायचा. आणि असे संत सकाळी भिक्षा मागायला निघायचे. सगळ्यांना माहिती आहे भिक्षा मागायला आपल्या गावात येत असेल ना. 2 आणि सुंदर आवाज असायचा त्यांचा. फक्त थोडा आवाज कडक होता. कडक कदाचित गांजाचा परिणाम असेल. कडक होता कडक. आणि फार सुंदर गायचे ते संत. मी थोडं गाण्याचा प्रयत्न करतो तर दादा महाराज आहेत म्हणून पेटी वाजवा थोडं. फार सुंदर गायचे ते. सुंदर गायचे ऐका. हे मच्छिंदरनाथ हे मच्छिंदरनाथ गोरखनाथ. वा 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 सुंदर वा वा. विठाला हे मच्छिंदरनाथ गोरखनाथ. सुंदर गायचे ते. बाबा जन्मले उकांड्यात. सांगायचे आम्ही कुठे जन्माला आलो आणि सांगायचे आम्ही कुठून आलो कुठे चाललो. हे गाणगापुराहून अक्कलकोटाकड. आणि ऐका आमच्या गावाच्या जवळ नदी होती. ते सांगायचे गाणगापुराहून अक्कलकोटाकड बाबा निघाले या बोटाकड. नदी विठ्ठल विठ्ठल. अशांना कुठे संत म्हणतात का? नाही महाराज. जे संत फक्त पोटासाठी संत झाले. तुकोबारांचं एक प्रमाण सुंदर आहे आणि नारदीय कीर्तनकारांनी त्याला सुंदर चाल लावली. ऐका चाल. ते सांगतात की या जगामध्ये असे संत झालेत बरं का.
वाशिमकर थोडा इको द्या नॉर्मल. सुंदर. या जगामध्ये असे संत झालेत की ज्यांचं एकच काम आहे फक्त काय, ऐसे संत हो ऐसे संत हो ऐसे संत झाले कली कोणी तपाची नळी. ऐसे संत झाले कली कोणी तपा. कीर्तने कीर्तन विठाला विठाला. ज्यांच्या तोंडामध्ये नेहमी तंबाखूची काय आहे नळी, अशाला संत म्हणतात का? मग असे संत दिसले का तुकोबारायांना? नाही. या जगातले पहिले संत की ज्यांचं नाव आहे, अर्थात ज्यांचा अवतार ब्रह्मदेवापासून झाला. जगातले सृष्टीतले पहिले संत सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, 4 कुमार संत तुकोबारायांनी तिथे बघितले घोराड्या डोंगरावर. आणि त्यांना बघितल्यानंतर तुकोबाराय या अभंगातून त्यांची स्तुती करत नाही, कदाचित हा भ्रम आहे, स्तुती करत नाही, त्यांना टोमणा मारतात. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक म्हणविता कृपावंत 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 एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार एकदा टाळ्या वाजवा, टाळ्या. वा 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 वा. सुंदर महाराज. असं वातावरण मिळतच नाही आम्हाला. अशी साथ साथ असते, पण अशी साथ असते असं वाटतं त्या साथीची साथ परत पक्वद्याचा परवा असा भेटला, दुःखय खुब्यात दुःखय खुब्यात. म्हणलं दुसरा बोल येतो का नाही बाबा तुम्हाला? नाही म्हणले, एवढा शिकिलाय. दुसरा येत होता कोणता माहिती का? तू वही वड्यात, मी होतो वर. वड्यात म्हणलं की हात खाली न्यायचा आणि वर म्हणलं की वर आणायचं. वड्यातून वर यायचं ना. तू वही वड्यात, मी होतो. असले पक्वादे. इथे तसं नाही महाराज, एक एक हुनी बळी रे. सुंदर महाराज. आणि असं वातावरण असलं ना, 4 वाजले तरी या जगातले पहिले संत ज्यांचं नाव सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे 4 कुमार संत तुकोबारायांनी बघितले. आणि त्या संतांना पाहिल्यानंतर तुकोबाराय 42 वर्ष तुम्हा आम्हाला वैतागले, ते लक्षात असू द्या. आणि तुकोबारायांनी ठरवलंय आता दिसू नये जना ऐसे करेगा. मग तुकोबारायांनी त्या संतांना पाहिल्यानंतर, त्या संतांची अगोदर तुकोबारायांना ते संत बघितल्यानंतर त्या संतांची स्तुती करत नाही. या अभंगात टोमणा मारतात, टोमणा, की तुम्ही सनकादिक संत. आणि स्वतःला काय म्हणून घेतात? म्हणविता कृपावंत. पण मला माहिती आहे तुकोबाराय म्हणते आजपर्यंत तुम्ही कुणावरही कृपा केली नाही, उलट उलट तुम्ही शाप दिला, शाप. भगवंताच्या आज्ञेवरून ज्या वेळेस जय विजय द्वारपाळांनी तो दरवाजा अडवून धरला होता वैकुंठातला, भगवंतांनी सांगितलं होतं की आत कुणालाही येऊ द्यायचं नाही, तेव्हा तुम्ही भगवंताच्या दर्शनासाठी गेलात आणि त्या द्वारपाळांनी तुम्हाला आत जाऊ दिलं नाही, म्हणून तुम्ही त्यांना शाप दिला की तुम्ही राक्षस व्हाल. 3 जन्म त्या जय विजयांना घ्यावं लागले राक्षसांचे. हे असे तुम्ही
तुम्ही कृपावंत आहेत का? तर स्वतःला म्हणविता कृपावंत. नाहीतर या जगामध्ये स्वातंत्र्य आहे ना, कुणी कुणाला काय म्हणून घ्यायचं आहे? हा, एखाद्याला महाराज काहीच येत नसलं, अर्थात सगळ्यांना माहिती आहे, आता तो आपला विषय नाही, पण काका भाऊ हे सर्व नावं आहेत जगामध्ये. अनेक नावं आहेत की जे स्वतः म्हणून घेतात. लोकांना माहिती नसतं, कार्यकर्त्यांना माहिती नसतं, पण हाच बोलत असतं, मला अमुक अमुक नावाने बोलवा, विठाला विठाला. तुकोबारायांची दुसरी बाजू, तुकोबारायांना माहिती होते की हे कृपावंत नाहीत, पण कृपावंत फक्त संतच आहेत. विचार करा, 100 वर्षापूर्वी जर आपण 100 वर्षापूर्वीचा आपण भारत बघितला तर आपल्या लक्षात येईल की दलितांच्या पायाला झाडू होती आणि त्यांना थुंकायचं असेल तर मडक्यामध्ये गाडग्यामध्ये थुंकावं लागायचं. एवढी अस्पृश्यता कधी पाळली जायची? 100 वर्षापूर्वी. त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली, स्वतःचा धर्म बदलला आणि त्या दलितांना, अर्थात जे उपेक्षित लोक होते, त्यांना त्यांचा अधिकार दिला. स्वतःचा धर्म बदलला आणि त्यांना सामुदायिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार दिला. सर्व अधिकार कोणी दिला? अर्थात 100 वर्षापूर्वी एवढा कडवट जातीवाद होता. 700 वर्षापूर्वी किती कडवट जातीवाद असेल. पण त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी जे कीर्तन मंदिरात होत होते, आणि मंदिरात बहुजन समाजाला जाण्यासाठी परवानगी नव्हती, त्यावेळी बहुजन समाजाला जाता यावं म्हणून मंदिरातलं कीर्तन, बहुजन समाजाला कीर्तन ऐकता यावं म्हणून मंदिरातलं कीर्तन ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी वाळवंटात आणलं. आणि मग आता वाळवंटात कीर्तन आल्यानंतर सकळासी येथे आहे अधिकार कलियुगात, या रे या रे लहान थोर कुणी या याती भलती नारी नर. आणि जे ज्ञानोबारायांकडे 700 वर्षापूर्वी आले, काही बोटावर मोजण्या इतके संत होते, पण जे आले त्या संतांना, अर्थात जे आले त्यांना शिष्य बनवलं नाही, त्यांना संत बनवलं. ही ज्ञानोबारायांची क्रांती, अर्थात ही ज्ञानोबारायांची क्रांती आहे. 700 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी किती कडवट जातीवाद होता, आणि 700 वर्षापूर्वी त्या काळामध्ये तुकोबारायांच्या, अर्थात ज्ञानोबारायांच्या जवळ जे जे संत आले, ज्ञानोबारायांनी प्रत्येकाला अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. आणि नुसता अभंग लिहू नका म्हटले, जातीनिशी अभंग लिहिले. म्हणून प्रत्येक संताचे अभंग बघा जातीनिशी, कारण ज्ञानोबारायांची उवीच अशी आहे, अभिमान नसंडी स्वजातीचा, स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नका. आणि याचा अर्थ असा नाही स्वतःची जातीचा अभिमान सोडू नका म्हणजे स्वतःचीच आपण सर्वस्वमाना, आपण श्रेष्ठ आहोत, आपली जात श्रेष्ठ आहे आणि इतरांची ही नाही, असं लेखू नका. अर्थात त्यात दोन अर्थ आहे. अभिमान नसंडी स्वजातीचा, स्वतःच्या जातीचा अभिमान जरूर बाळगा, पण इतरांनाही तेवढा मान द्या. हा अधिकार ज्ञानोबारायांनी दिला. म्हणून प्रत्येक संतांचे जातीनिशी अभंग आहेत. देवा तुझा मी सोडणार, देवा तुझा मी सोडणार. कोण? नरहरी महाराज. आमुची माळी याची जात, सौता महाराज. प्रत्येक संतांचे जातीनिशी अभंग हे सांगतो मी तुम्हाला. आणि आज 100 वर्षापूर्वी ज्यांना हीन म्हणून लेखलं जात होतं, त्या जातीतले संत, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप माय बाप, जोहार माय बाप जोहार, मी संता घरचा महार. बहु भुकेला झालो तुमच्या उष्टासाठी आलो. सुंदर महाराज. कोण? चोखोबाराय, की ज्यांनी महाराज स्वतःच्या जातीचा देखील, तुमच्या संतांचा मी महार जात लपट नाही. आणि विचार करा, ही चोखोबाराय आहेत आणि नुसतं चोखोबारायनाच अधिकार दिला नाही, त्यांची पत्नी स्वैराबाई, तिची अभंग आहेत. सुखाचे हे नाम आवडले गाय,
नाम आवडीने गावे क्या बात आहे दाजी सुखाचे हे नाम आवडीने गावे सुखाचे हे नाम आवडीने गावे आवडीने गावे आवडीने गावे असं कळणार नाही तुम्हाला, शेवटचं चरण सांगतो म्हणजे कळेल. आवडी धरणी वाचे गाय हरी हरी, आवडी धरणी वाचे म्हणे हरी हरी, म्हणतसे महारी म्हणतसे महारी चोखिया. ती देखील जात लपून ठेवत नाही आणि कुलवान स्त्री तिला म्हणतात की अगोदर पतीचं नाव सांगते मग स्वतःचं. विठाला हा अधिकार दिला कोणी? माझ्या ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी, की सोयराबाईंनी अभंग लिहावे आणि ते अभंग नामदेव महाराजांनी गावे, आपण सर्वांनी गावे. एवढंच नाही, सर्वांनीच गावे, कारण ज्ञानोबारांनी हा अधिकार दिलाय. पण आज त्यांच्या अभंगावर कीर्तनं होतात, त्यांच्या अभंगावर PhD होते. का होते? कारण हा अधिकार माझ्या ज्ञानोबारायांनी दिलाय. म्हणून विचार करा की ज्यांनी हा अधिकार दिला अशा ज्ञानोबारायांना कोणी कृपावंत म्हणे ना. आणि संकाधिक संत ज्यांनी आजपर्यंत कुणावरही कृपा केली नाही, याच्या खाली येऊ का थोडं अजून? अर्थात खाली नाही, त्याच तोलामोलाचे ज्ञानोबारायानंतर 700 वर्षानंतर मी सांगतो की 50 वर्षापूर्वी माझ्या भगवान बाबांनी सर्वांना हा अधिकार दिला. या रे लहान थोर. म्हणून भगवान बाबांची संस्थानं बघा, प्रत्येक संस्थानावर महाराज जातीचं कुठलंही बंधन नाही. आज आपण त्यांना मोजत असेल जातीमध्ये, पण भगवान बाबा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्र. जातीच्या पलीकडे गेलेले ते संत आहे. अर्थात ज्यांच्या डोक्यामध्ये, ज्यांच्या विचारात, ज्यांच्या बुद्धीमध्ये जाती नावाचं विष नाही, त्यांना संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल. भगवान बाबांनी सर्वांना अधिकार दिला, स्त्रियांना देखील दिला महाराज. आज देखील तांबवा नावाचं संस्थान, अर्थात तांब्यामध्ये जवळ केज जवळ तांबवा गाव आहे आणि तिथे तांबेश्वराचं मंदिर आहे. तिथे शेषाबाई संस्थान म्हणून भगवान बाबांनी एक स्त्री कीर्तनकार, तिला अधिकार दिला. कोणी? माझ्या भगवान बाबांनी. म्हणून भगवान बाबा श्रेष्ठ, फार श्रेष्ठ आहे. जेवढे ज्ञानोबा आहे. आणि विचार करा, तेच कार्य, भगवान बाबांचंच कार्य सद्गुरू श्याम बाबांनी आपल्या गावात केलं. की आपल्या गावामध्ये आपण एकही माळकरी नसताना श्याम बाबांनी प्रत्येकाला माळकरी बनवलं की नाही? प्रत्येकाला सांगितलं. जसं भगवान बाबांच्या समोर ज्ञानेश्वरी आहे, श्याम बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली. आणि या दोन संतांनी आपल्याला एक संकेत दिला, यातून वाचायचं असेल ना कुणापासून? काळाच्या तडाख्यातून. तर एक करा, वाचावी ज्ञानेश्वरी. एक करा, वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. आणि पाहायचं असेल, डोळा पहावी हो डोळा पहावी पंढरी. हे दोन कार्य आपल्या जीवनामध्ये करा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल. एवढं महान कार्य या संतांनी केलं, तर यांना कोणी कृपावंत म्हणेना. आणि हे स्वर्गातले संत कोण? सनक सनंदन सनातन सनत कुमार. यांना पाहिल्यानंतर तुकोबांना रागच आला. का? म्हणले ही या पात्रतेचे नाही, पण स्वतःला म्हणून घेतात म्हणविता कृपावंत. पण आता कसं आहे, तुकोबारांना जायचंय वैकुंठाला, आम्हाला वैतागलेले तुकोबारांना दुसरी एक बाजू संतांची माहिती आहे. हे जरी संत नावाला असले, यांनी जरी आजपर्यंत कुणावर कृपा केलेली नसली, तरी संतच जगावर कृपा करतात. म्हणून हे जरी यांनी आजपर्यंत कृपा केलेली नसली, तरी तुकोबाराय त्यांच्या जवळ गेले म्हटले, आजपर्यंत तुम्ही कुणावरही कृपा केली नाही, पण एक करा. काय? जसं एखाद्या मंत्र्याकडे आपलं काम असेल तर मधल्या PA ला भेटावं लागतं, बरोबर आहे की नाही? मधला PA जर आपल्या ओळखीचा असेल, अर्थात आपल्या हाताखालचा असेल, तर आपल्या गावामध्ये सर्व योजना येतात. तसं तुकोबारायांना वाटलं हे PA
देवाचे सनक सनंदन सनातन सनत कुमार 4 पे म्हणले 4 भागातले. तर यांना काय करावं लागेल, यांना काहीतरी, मला माहिती आहे आजपर्यंत यांनी कुणावर कृपा केली नाही, पण संतच कृपा करतात. तेव्हा त्यांच्या समोर तुकोबर आहेत, त्यांना म्हणतात आजपर्यंत तुम्ही कुणावरही कृपा केली नाही, पण जाता जाता कमीत कमी एवढा तरी एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, हो एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, हो एवढा करा उपकार, 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 करा उपकार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, हो एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, उपकार, उपकार. टाळी वाजवा एकदा. वा वा, सुंदर गुरुजी. तिकडं आवाज येतोय का? येतोय ना? हा, मग टाळी वाजवा म्हणले, तुम्ही बसले सगळे म्हणले टाळी वाजवा. हा हा, सुंदर. हा वा वा. मला माहिती आहे मी जरी बोललो तर तुम्हाला राग येणार नाही. का? कारण तुम्ही भगवानगडाशी कनेक्ट आहात. भगवानगड आणि बाळापूर वेगळं नाहीच, म्हणजे तुमचंच एक लेकरू या ठिकाणी बोलतंय विठाला विठाला. एवढा करा उपकार, आहा, 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 आहा. एवढा करा उपकार. 3 चाली मिक्स झाल्या. आणि त्याला ते 3 चाली मिक्स असणार, अर्थात ती कळणाराच माणूस लागतो. एका रागातले असेल तर 3 चाली मिक्स करता येतील वारकरी. पण जर तिन्ही जरी मिक्स केल्या ना, 3 रागाच्या असल्या तर आमच्यासारख्याला जमणारच नाही. विठाला कारण त्याला रागातले माहिती असणार पाहिजे. मला काय राग येत नाही, मला फक्त राग येतो. विठाला विठा. सुंदर महाराज. हा, एवढा करा उपकार. तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही सनकाधिक संत आहात, आजपर्यंत तुम्ही कुणावरही कृपा केली नाही, पण जाता जाता एवढा करा उपकार. आणि काय करायचंय सांगा देवा. आणि उपकार करणारी जात एकच आहे, त्यांना संत म्हणतात. लेकुराचे हित वाहे माप आईशी कळवळ्याची जाती, करील अभावीनं प्रीती. एक आई आणि एक संत. विठाला विठाला. उपकाराची जगावर काही, जगाने काही न देता जगावर उपकार करणं हे फक्त संतच करू शकतात. आज तुकोबारायांनी त्या सनकाधिक संतांना पाहिलं आणि त्यांना विनंती केली, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आणि नुसता नमस्कार सांगू नका, 10:15 वाजून गेलेत. नुसता नमस्कार सांगू नका, देवाजवळ 42 वर्ष तुकोबारायांना मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीने मारलं, कुणी काय काय त्रास दिला हे सांगा. माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा.
असा माहोल पाहिजे हा एवढा करा पुढे नाही म्हणणार मी माझी छाती फुटू शकते उपकार एवढा करा उपकार माझी भाकावी करुणा देवाला माझ्याविषयी करुणा भाका अर्थात सांगा की आपल्याच वैकुंठात राहणारे तुकोबर आहे आम्ही वैकुंठवासी तुकोबरांनी सांगितलं वैकुंठात राहणार आहे येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी वैकुंठात राहणार आहे तुकोबर आहे 42 वर्ष झाले देहू गावामध्ये राहत आहेत तेव्हा देवाला तुकोबराविषयी करुणा भाका अर्थात देवाला सांगा की 42 वर्ष झाले तुकोबर आहे त्या लोकांमध्ये राहत आहेत तुकोबरांनी काय कष्ट सहन केले नाही देवा पण एवढे कष्ट सहन करून शेवटी तुमचं अभंग चरित्र लिहिलं सर्व समग्र काम झालं आणि आता तुकोबरांना वाटतंय की तुकोबराय 42 वर्ष राहत आहेत ना जगामध्ये आता तुकोबरांना आपल्याजवळ येण्याची इच्छा होती तेव्हा देवाजवळ माझी करुणा भाका माझी भाकावी आणि विनवणी करा विनवा वैकुंठीचा राणा आणि आता एकदम 10 मिनिटामध्ये आपली सेवा समाप्त होईल ऐका हा जो अभंग आहे ना माता माऊल्या बहुसंख्येने असल्यामुळे थोडंसं त्यांच्यासाठी 10-15 मिनिटं देतो हा जो अभंग आहे हा अभंग किती वर्षापूर्वीचा आहे तुकोबरायांचा गाथा तुकोबरायांना जाऊन 400 वर्ष झाली अर्थात 400 वर्षापूर्वीचा हा अभंग आहे आणि त्या काळामध्ये असं सांगतात की जे लग्न व्हायचे ते कोणत्या मुलीची व्हायचे कन्या सासुऱ्यासी जाये कन्या कुणाला म्हणतात जिचं वय 8 वर्षाचं आहे तिला कन्या म्हणतात अर्थात त्या काळामध्ये कन्येचं लग्न व्हायचं मग तुम्ही म्हणाल हे आता मोठे 30 वर्ष अर्थात 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 30 वर्षापर्यंत मुलीचे लग्न होत नाहीत हे कधीपासून म्हणजे इंग्रज आल्यापासून आपण जरा सुशिक्षित झालो नाहीतर म्हणजे पूर्वी अशिक्षित होतो असं नाही पूर्वी संस्कृतीवान होतो आपण आता नुसते शिकलो विठाला विठाला त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी कन्या 8 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं की जिला फक्त खेळणंच माहिती लक्षात घ्या खेळण्याच्या पलीकडे जिचं जीवन नाही तिचं नाव कन्या काम करणं जिला माहिती नाही घरामध्ये आपली 8 वर्षाची मुलगी काम करते का घरामध्ये नाही करत मग त्या मुलीचं लग्न व्हायचं आणि त्या काळामध्ये जेव्हा ती नांदायला जायची तेव्हा ती सासू अर्थात तो सासूरवास आताचं नाही आता इथे नथीवाल्या कमी येतं आमच्या परिसरात गडाच्या परिसरात हा ऐका तेव्हा जुन्या महिलांना माहिती आहे आता या माता माऊली आहे तिथं बरेच बसल्यात खुर्चीवर आजी बसल्यात यांना माहिती की पूर्वीच्या सासवा कशा होत्या तुमच्या काळातल्या सासवा महाराज कशाला नाव घेत तिचं म्हणजे मी बोलतोय की त्या काळामध्ये तो जो सासूरवास होता किती सासूरवास होता 4 वाजता उठावं लागायचं कुणाला 8 वर्षाच्या मुलीला आणि उठल्यानंतर पहिले काय गिरणी होती का काय मग जात बघा बाबा लिखुनीला जात आणि सांगू बाबा जे जात ते जात आता अलीकडे दादा महाराज आपल्याला अगदी असं प्रेक्षणीय स्थळ म्हणून एखादी रूम करावं लागेल आणि तिथे अशा जुन्या वस्तू आम्ही वापरलेल्या आमच्या काळातल्या आमच्या पंजाने वापरलेल्या ह्या जुन्या वस्तू आहेत सर्व ठेवावं लागेल जातं एखादीच्या घरी असेल तर ठेवावं लागेल अर्थात जे जातं त्याला काय म्हणतात जातं आणि 4 वाजता उठून त्या जात्यावर दळावं लागायचं गिरणी नव्हती जातं आणि ते जात्याचं पीठ फार सुंदर लागायचं माऊली कदम माऊली जात्याचं पीठ आणि ते नुसतं दळत नव्हत्या ना त्या मग अंगाई गात होत्या खम्मक भाकर लागायची खम्मक विठाला विठाला खम्मक कशामुळे लागायचं ऐका ते दळण दळतानी सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेकी ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाठला काही अंगाई गायच्या निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ते आम्ही तर आमच्या काळामध्ये होतं बरं का मी बघितलं माझ्या लहानपणी ते दळता दळता मी आईच्या मांडीवर झोपून जायचं
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही निंबोनीच्या. सुंदर महाराज. त्या काळामध्ये जनाबाईचे अभंग गायले जायचे. थोडं गायचं का? बाळापूर. अगदी एक एक स्वर लावा बघा. सा. वा 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 वा. पंचम धरलाय लेडीजचा धरलाय बरोबर आहे. वा 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 वा. म्हणा मग. हा विठाला विठाला. पण मला माहिती नाही आमचा जो आवाज असतो तो खालचा कर्ज असतो. सा. आता द्या सा. हा तुमचा वर असतो. अर्थात मी असं म्हणून चालणार सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी. इतकं जर खाली म्हणलं तर तुमचा आवाज बसेल. पण तुमच्या आवाजात म्हणण्याचा मला होईना का त्रास तुम्हाला सुलभ होण्याकरता एकदा सर्वांनी म्हणा. एकच चरण म्हणायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी. बरोबरच म्हणून बघ. हा मनच वरात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. मागचे जेवलात का? मग आवाज कसा मोठा ये नाही. एकच म्हणायचंय. हा सासू आणि सासरा दीर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. असं वाटतं आताच मारावं आणि यांच्या पोटी जन्माला यावं. विठ्ठला. मला माहिती आहे भगवान बाबांचा आशीर्वाद प्राप्त असलेलं गाव आहे. आणि मला माहिती आहे आम्ही गडाचेच म्हणले ना तर गडाचंच म्हणायचे ना. गडाचंच गडाला द्यायचे. सुंदर सुंदर म्हणलात. तेव्हा ते दळत असताना मग ती लहान मुलगी 8 वर्षाची तेव्हा दळत असताना तिला कधी कधी झोप लागत असेल. पण सासू फार डेंजर महाराज. आणि सासू तिला म्हणतात कुणाला जी दिवसातून अनेक वेळा सुनेच्या डोळ्यातून आणते आसू तिला म्हणतात सासू. बघा तुम्ही कबूल केलं सासू. हा मग ती दळणं झाल्यानंतर नुसतं दळण झालं म्हणजे झालं का? नाही नाही नाही. कुठेतरी लांब विहीर असायची 2 कोस तिथे जाऊन पाणी शेंदायचं. आणि आता सारखं ग्रामपंचायतचं पाणी वगैरे नव्हतं. वा 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 वा. विठ्ठला. ऐका तेव्हा ते लांब पाणी कुठेतरी असायचं आणि तिथून 2 कोसावरून पाणी शेंदून आणायचं. सगळ्याच्या आंघोळी झाल्या की पुन्हा कपडे धुवायला तिथेच जायचे. कपडे धुवून आल्यानंतर दुसरं काम काय? जेवण स्वयंपाक बनवायचा. तिने 8 वर्षाची मुलगी तिला काही येत नसायचं. मग ती सासू शिकवायची. आणि सासूरवासचा दुसरा अर्थ सांगू का? पूर्वीच्या सासू शिकवत होत्या पण मी सांगेल की तो सासूरवास नव्हता. मग कारण प्रत्येक आईला कोणती आई असे असेल की तिला वाटत असेल की माझ्या मुलाचा संसार नीट न व्हावा. संसार मुलाचा चांगला व्हावा. माझ्या सुनेला माझ्या लेकीला सून नव्हती ती माझ्या लेकीला सर्व स्वयंपाक यावा सर्व कामं यावे म्हणून ती शिकवत होती. आणि आजही आपल्या मुलांना जर आपण असं जर म्हणलं ना हे पोरं शाळेत गेला होतास ना आता घरी पाठ घेऊन बस तासभरच बस तर असं वाटतं त्याला शाळेत शिक्षक तर आपले वैरी आहे देखील आपला मोठा शत्रू आहे. का? कारण तो सारखं म्हणतो अभ्यास कर शिकवतो ना. शिकवणं त्रासदायक वाटतं. त्या मुलीलाही असं वाटायचं. पण एक लक्षात घ्या आता तिचं बाहेरचं कपडे वगैरे धुणं झाले. आता तिला काय काम करायचं? स्वयंपाक करायचं. आणि स्वयंपाकाला काय असतं? स्वयंपाक समजा तिला काळ्या मसाल्याची भाजी करायची. काय लागतं काळ्या मसाल्याला? 1 ताट घेतलं खोबऱ्याचं खांड
मिरे जिरे काय असतील सर्व घेतले. इकडे 4-5 कांदे भाजून घेतले चुलीतून. हां, काळा मसाला करायचा ना. 4-5 कांदे भाजले आणि एक लक्षात घ्या की बरोबर वाळलेल्या मिरच्या असायच्या. आता सारखी नव्हती. रेड चिली बुकटी आणली विकत, तसलं नाही. त्या मिरच्या 7-8 मिरच्या तिने घ्याव्या आणि मग सासूबाई बघा बरं, आत्याबाई बघा बरं, तर ती आत्याच होती, सासू होती. तिने बरोबर एकच मिरची काढावी त्यातून. जा बरोबर आहे. मी म्हणतो ती एक मिरची काढलेली जर पुन्हा ताटात टाकली तर काही त्रास होईल का? का खाड लागन? नाही असं होणार. पण ती सासू ना, तिचा देखील शहाजूकपणा. विठाला विठाला म्हणजे लक्षात घ्या, हे अनेक कामं तिने केली. आता कामं झाल्यानंतर हे काम झालं की पुन्हा पाणी जर कमी पडलं तर पुन्हा पाणी आणायचं आणि मग दिवसभराचं पाणी एकदा साचलं की तिने रानात जायचं. आताच्या महिला फार भाग्यवान आहे की त्याला पाणी आणण्यासाठी कुठे जावंच लागत नाही. पण आता ग्रामपंचायतनी गावोगावी नाही, गावाच्या बाहेर अर्थात घराच्या बाहेर नळ आला तरी आपल्या माता मावल्या अर्थात भगिनी आपल्या पतिराजाला सांगतात की आताच चहा गजला जा, 25 फूट नळी घेऊन या. कशा करता? जेव्हा सकाळी नळाला पाणी येतं मग त्या नळाच्या तुटीला ते नळी लावतात आणि नळी जेव्हा आत जाते रानात टाकतात, माठात टाकतात. अहो रांजण सगळं भरलं. मी म्हणेल हांडा भरला, कळशी भरली, तेवढ्या जर पाहुणा आला, पाणी प्यायचं आहे का? ग्लास तरी कशाला भरायचा आहे आता? म्हणजे एवढी सुलभता आज झाली. पूर्वी असं नव्हतं गुरुजी. पूर्वी फार कठीण. मग ते पाणी आणलं की आता तिला शेतात शिदुरी घेऊन जायची, कारण तो गडी दिवसभर काम करतोय, दुपारपर्यंत त्याचं फार भुकीचं. ही जर वेळेवर नाही पोचली तर हिलाच भूक बनवेल तो. अर्थात पूर्वीचे महाराज फार हाणायचे कुणाला. उठाला उठाला आता असं नाही. आणि आता जर मी असं बोललोच तर ताई येतील. विठाला विठाला तेव्हा पूर्वीच्या काळी कुठेतरी लांब विहिरीवर पाणी शिंदून आणायचं आणि ते सर्व कामं झाल्यानंतर तिने शेतावर जायचं. त्या बाबाचं जेवण झालं की तिने जेवायचं, दिवसभर काम करायचं, घरी यायचं. घरी आल्यानंतर आता तिचं काम कोणतं आहे? संध्याकाळी देखील स्वयंपाक करावा, सगळे जेवल्यानंतर मग जेवावं, झोपावं. किती दिवस? 1 दिवस नाही गुरुजी, वर्षभर नित्यनेम चालायचा. आणि जसा दसरा व्हायचा, दसऱ्यानंतर मग तिचे डोळे कुठे लागायचे? दिवाळीच्या मुळा लेकी असावली, लेकी असावली, पाहतसे वाटुली माहेराची भेटी लागी जीव लागली से ऐका. आणि ती कशाप्रमाणे वाट बघायची ऐका. ज्याप्रमाणे पौर्णिमेचं चांदणं हे कुणासाठी जीवन आहे? चकोर पक्षासाठी. ऐका स्वरधरा गुरुजी. पौर्णिमेचं चांदणं कुणासाठी जीवन आहे? पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन हो, तैसे माझे मन. वाट पाहे भेटी लागी जीव लागली से आस, भेटी लागी जीव लागली से आस. दिवाळीच्या मुळा लेके असावली. तिचे डोळे कुठे लागायचे? माहेराकडे. आणि मग असं सांगतात पूर्वीच्या काळी हॉटेल नव्हत्या. मग हॉटेल नसल्यामुळे या गावातला पाहुणा त्याला पुढे जायचं असेल तर मध्ये तो आपल्याला भेटायचा आणि मग पुढे जायचा. अर्थात पाहुणा गावात आला की त्या घरी जायचा ज्या गावात आपल्या गावातली कुठेतरी मुलगी दिली आणि त्या मुलीला भेटल्यानंतर मग ते पुढे जायचं. आता मुलीला भेटला आणि पुढे जाणार तेव्हा त्या मुलीने सांगितलं, बाबा तुम्ही वापस कधी जाणार आहेत?
गावातला पाहुणा आहे, वापस कधी जाणार आहे, तेव्हा त्याने सांगावं मी उद्याच जाणार आहे, असं आहे का? मग उद्या जातानी लवकर घरी जा आणि माझ्या बाबाला माझ्या पप्पाला सांगा की दिवाळीला 1 दिवस अगोदर या. तुम्ही दरवेळेस उशीर करता, आता 1 दिवस अगोदर या. हे सनकाधिक संत आज तुकोबारायांना भेटले आणि तुकोबाराय त्या सनकाधिक संतांना सांगतात तुम्ही आता वैकुंठाला चाललात ना, त्या देवाला सांगा आयुष्य गेलंय 42 वर्ष झाले, मी देवाचं भजन करतोय, मी देवाला आठवतोय. आणि त्याला सांगा की तुकोबाराय तुम्हाला आठवत आहे तेव्हा तुम्ही मूळ या. शेवटचं चरण. तू का म्हणे मज आठवा, तू का म्हणे मज आठवा, तू का म्हणे मज आठवा, तू का म्हणे मज आठवा. तू का मज आठवा, तू का तू का मज मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. आज त्या मुलीने देखील त्या माहेरच्या माणसाला सांगितलं की माझ्या वडिलांना लवकर मूळ पाठवा. आणि असं सांगतात की तिचे वडील आले. कसे आले? आले आणि आल्यानंतर बरोबर दिवाळी 2 दिवस असताना वडील आले आणि तिला दिवाळीला घेऊन गेले. आणि मग असं सांगतात 8 दिवस ती कुठे राहिली? माहेरात राहिली. आणि माहेरातून पुन्हा जायला निघाली तेव्हा तुकोबाराय म्हटले कन्या सासुऱ्यासी जाई. आणि जेव्हा ती सासरला चालली तेव्हा कुठे बघत होती? मागे पर दोन्ही पाय, मागे पर दोन्ही पाय, मागे पर दोन्ही पाये झाले माझा जीवा, ऐसे झाले माझा जीवा. कन्या सासुऱ्याशी जाय आणि कुठे बघायची? मागे परतून पाहे. अर्थात पूर्वीच्या काळी जुने लोकांना माहिती आहे जेव्हा बैलगाडीमध्ये आपण मुलीला घेऊन जायचो तेव्हा जेव्हा सासरला घेऊन जात होतो तेव्हा ती कुठे बघायची? माहेराकडे, बरोबर. आणि जेव्हा माहेराला घेऊन येत होतो तेव्हा कुणीकडे बघायची? हा, माहेराकडेच ना. का माहेराकडेच बघायची? का माहेर मुलींना अर्थात स्त्रियांना फार प्रिय असतं. तुकोबाराने एकच अभंग कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाय. आज तसं गणित लावू शकत नाही तुम्ही गुरुजी. का?
कारण आता ती गाडी आली हिरो मागं होंडा आणि ती अशी बसलेली असते. आता कुणीकडे चालली आणि कुणीकडे आली काय कळणार आहे? मायराला चालली का सासरला चालली काहीच कळू शकत नाही. पण पूर्वीच्या काळी गणित होतं, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे. आज तुकोबारायांचा निरोप घेऊन सनकादिक संत वैकुंठात गेले आणि भगवंताचा निरोप घेऊन पुन्हा वापस आले. एवढा तुकोबारायांचा धाक होता. का? कारण तुकोबारायांचं प्रमाण असं आहे, आपुल्या माहेरा जाईन मी आता केव्हा? जेव्हा निरोप घेऊन सनकादिक संत पुन्हा वापस आले. निरोप या संता हाती आला. सनकादिक संत निरोप घेऊन आले आणि तुकोबारायांना म्हणतायत की आम्ही तुम्हाला न्यायला नाही आलो, स्वतः भगवंत तुम्हाला न्यायला येणार आहे. आणि मग सगळ्यांना माहिती आहे फाल्गुन दशमी अर्थात फाल्गुन वद्य दशमीला भगवंत आले. हा, आणि आल्यानंतर किती दिवस राहिले? द्वितीयेपर्यंत राहिले. आणि द्वितीयेला तुकोबारे सदैव वैकुंठाला गेले. जेव्हा कधी कशी आली होती ती त्याचं वर्णन नाही. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी कैवारी आला. खरं सांगू का महाराज, आपल्याला वेळ कमी पडतोय. विठ्ठल विठ्ठल मी ठरवलं होतं 10:30च्या पुढे नाही जायचं, पण आलोच. का आलो? तुम्ही आणलं. आणि इतर वेळी आपला टायमिंग असतो कितीचा? 9 ते 11. आणि 11 वाजले की खालून आपल्याला घड्याळ बघायची गरज नसते. महाराज आता महाराज उत्कृष्ट कीर्तन करतात, मला माहिती आहे. आपल्याला घड्याळ बघायची गरज नसते, खालून सिग्नल येत असतं 11. किती वेळ? आता इथं 11:15 वाले ना, 11चा कसा सिग्नल येईल? तेव्हा आणि मला माहिती आहे दुसरं कारण सांगतो की भगवान गडाचं कीर्तन आहे आणि तुमच्या मुलाचं कीर्तन तुम्ही ऐकताय म्हणजे झोप येणारच नाही ना. मुलाचं कौतुक तुम्ही बघतायत. भगवान गड आपलं हृदय आहे आणि भगवान बाबा आपलं सर्वस्व आहे, हे म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय, मला माहिती आहे. तेव्हा आज तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. कुडी सहित झाला गुप्त तुका अंतकाळी विठो आम्हासी पावला. हे निर्याण पर प्रकरण तुमच्या समोर मी मांडलं. अभंगाचा भावार्थ झाला. झालेली सेवा याच ठिकाणी समाप्त करायची. सर्वांनी सुंदर साथ केली. मराठी हॉटस्पॉट या ठिकाणी आहे. लाईव्ह केलेलं नाही ना? हां, लाईव्ह करूच नका. का? आमचा एखादा शब्द चुकलेला असतो, चुकलेला नसतो, पण तो इथल्या इमेजने आम्ही बोललेला असतो, ते तिकडे धरतात लोक. त्याकरता आम्हाला एकदा पाठवा आणि नंतर आम्ही तुम्हाला सांगू तेव्हा तुम्ही लोकांना पाठवा. बरोबर आहे का? हां, तेव्हा झालेली सेवा याच ठिकाणी समाप्त करायची. सर्व श्रोतृ वर्गांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम च यद्भवेत् तत्सर्व क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. आजची सेवा ज्यांनी घेतली हरिभक्तपरायण सोनाजी खाडे यांना मी आभार, त्यांचे धन्यवाद मानतो. आणि सेवेला पूर्ण विराम. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. एकदा भगवान बाबांचं भजन करायचं लक्षात घ्या. आणि नंतर विठोबा रखमाई भजन होईल आणि नंतर ज्ञानेश्वर माऊली भजन आणि आपलं कीर्तन समाप्त. आलं? एकदाच फक्त भगवान बाबा जय भगवान बाबा वामन बाबू जय जय भगवान बाबा. बोला भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. हात वर करा, सर्वांनी हात वर करा. भगवान बाबांचं भजन आहे. तेव्हा सर्वांनी प्रेमाने गा. भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा जगत नारायण महाराज जय ओ भगवान. भगवान बाबा जय भगवान बाबा, भगत नारायण भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा जोग महाराज जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, जोग महाराज जय भगवान बाबा. भगवान
काशीनाथ महाराज शास्त्री टोपे श्री क्षेत्र भगवानगडे यांचं सुश्राव्य असं कीर्तन झालेलं आहे. या कीर्तनामध्ये त्यांनी सुंदर असा अभंग, तुम्ही सनकादिक संत आणि म्हणविता कृपावंत. खरंच सद्गुरू श्यामबाबांची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे. गावोगावी कितीतरी कार्यक्रम होतात. लोक कार्यक्रम सप्ते जिथं नाही तिथे आपणच करतो असं काही नाही. प्रत्येक गावी सप्ताह होतो. पण आपण सप्त्यात जे कष्ट करतो, मला तर नाही वाटत बाहेरच्या गावात एवढे कष्ट करत असेल जे आपण करतो. एकसुद्धा माणूस असं नाही असं टाळत नाही. आपल्याला हे करायचं, असं करायचं. ही टेजची संकल्पना आहे ना काशीनाथ महाराज, ही टेजची संकल्पना मागच्या वर्षी आमची लयदैन झाली. ही माझी नव्हती, गावातल्या कितीतरी लोकांनी सांगितलं ह्या वर्षी असं करायचं का माणूसच उठला नाही पाहिजे कीर्तनात बसल्याच्या नंतर, म्हणून ही त्यांनी केलेली, ते गावकऱ्यांनी. माझं श्रेय नाही ते. सर्वच आलेले गुणीजन मंडळी, ऋषिकेश महाराज तराशे, आणि आज बोलावं वाटतं असं मयूर महाराजांकडे पाहिलं की स्वर्गीय भगवान महाराज खरात यांची आज आठवण झाली. मी आळंदीत असताना जेव्हा वैष्णव सदनला जायचो ना गुरुजीसोबत, खूप समाज राहायचा, पण गुरुजीला अशी सहज वाट द्यायचे लोक आणि तिथं वाजवायचे. आज तुम्ही वाजवत होतं मला गुरुजीची आठवण झाली. गुरुजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं नित्यांत. आळंदीत गेलोय ना मी त्यांच्यासोबतच फिरायचो वारीमध्ये. तसेच सर्व आलेल्या पाहुणे मंडळी त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. आज गुरुजीसुद्धा आलेले, काल नाही आले, त्यांनासुद्धा खूप धन्यवाद. आज झालेली कीर्तनरूपी सेवा महाराजांनी पण वेळेच्या वेळे अगोदर येऊन सुरू झाली आणि रोज 9ला कार्यक्रम सुरू होतो. आज बरोबर 8:30ला सुरू झाला. असाच उद्या पण सर्व कार्यक्रम वेळेवर होईल. उद्या एकादशी निमित्त श्री चिलिया महाराज आणि काका महाराज यांचं सुश्राव्य असं दुपारी जेवण म्हणजे फराळाचं झाल्याच्या नंतर गाथा भजन होणार. टाळ्या वाजवा. आणि त्यांना 7 ऋषिकेश महाराज तराशे कळतील. उद्या ठीक सर्व कार्यक्रम वेळेच्या वेळी होईल. आज ज्यांचं सकाळी अन्नदान झालं, श्री सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मार्गदर्शक हभ प्रल्हाद महाराज वाघ. श्री सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव 2022 सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ बाळापूर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.